घर बांधायचं आहे, पण सिमेंट, वाळू, विटा आणि महिनोमहिने चालणाऱ्या बांधकामाची कटकट नको आहे. उमरगा तालुक्यात आता घर बांधणीची नवी टेक्नॉलॉजी दाखल झाली आहे. प्रीफॅब हाऊस. पण नेमकं काय आहे हे प्रीफॅब हाऊस? खरंच किती कमी वेळात आणि किती कमी खर्चात उभं राहतं हे घर? घर बांधणीच्या पारंपरिक पद्धतीला उमरगा तालुक्यात मिळतं आधुनिक पर्याय. चला जाणून घेऊया थेट या नव्या तंत्रज्ञानामागची कहाणी. नमस्कार, मी सचिन बिद्रे. खर्चाच्या बाबतीत जे आपण पारंपरिक पद्धतीने करतो त्यापेक्षा खूप कमी खर्चामध्ये हे आम्हाला बसलेलं आहे. की ज्या पारंपरिक घर बांधण्यासाठी जितके खर्च येणार होते त्याच्या 50% मध्ये खर्चात ही वास्तू अगदी आपल्या त्याच वास्तूप्रमाणे मजबूत आणि दणकट आणि सुंदर अशी अगदी मला सांगितल्याप्रमाणे 30 ते 40 दिवसात तसं बोलल्या. माझं ध्येय हेच आहे की गरिबातल्या गरीब माणसाचं घराचं स्वप्न आपण कमी वेळेमध्ये आणि कमी पैसे घेऊन आणि गुणवत्तापूर्वक घर देऊन त्यांचं स्वप्न आपण साकार केलं पाहिजे. भरपूर अशा गोष्टी. घर हे प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न. मात्र वाढता बांधकाम खर्च, सिमेंट वाळूंचे दर, मजुरी आणि महिने सुरू राहणारं बांधकाम यामुळे अनेकांच्या स्वतःच्या घराचं स्वप्न अधूरच राहतं. पण आता कमी वेळेत आणि तुलनेने कमी खर्चात उभं राहण्याचा आधुनिक पर्याय उमरगा तालुक्यात उपलब्ध झाला आहे. तो म्हणजे प्रीफॅब हाऊस. की ज्या पारंपरिक घर बांधण्यासाठी जितके खर्च येणार होते त्याच्या 50% मध्ये खर्चात ही वास्तू अगदी आपल्या त्याच वास्तूप्रमाणे मजबूत आणि दणकट आणि सुंदर. विशेष म्हणजे अत्यंत सामान्य आणि गरजू कुटुंबांनाही दर्जेदार घर उपलब्ध करून देत प्रत्येकाचं घरकुलाचं स्वप्न साकार करण्याचा संकल्प या उपक्रमामागे असल्याचं फर्मचे मालक श्री योगेश्वर हरिभाऊ सौदागर सांगतात. ही आहेत उमरगा तालुक्यातील प्रीफॅब तंत्रज्ञानातून उभी राहिलेली घरं. पारंपरिक बांधकामामध्ये लागणारा मोठा कालावधी आणि वाढता खर्च लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी वेळेत घर उभारण्याचा हा पर्याय आता नागरिकांसमोर आला आहे. विशेष म्हणजे घराची रचना, आकार आणि गरजेनुसार त्यामध्ये बदल करण्याची ही सुविधाही उपलब्ध असल्याचं सांगण्यात येत आहे. बाहेरून आकर्षक, आतून प्रशस्त आणि पारंपरिक घरासारख्या आवश्यक सुविधांसह तयार होणाऱ्या या घरांकडे आता ग्राहकांचंही लक्ष वेधलं जात आहे. हे आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपण जे बांधकाम केले इथे यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आमचा टाईम वाचलेला आहे. म्हणजे जास्त वेळ लागतो आपल्या बांधकामाला, पण हे आधुनिक तंत्रज्ञान वापरून जे बांधकाम केले त्याच्यामुळे खूप कमी दिवसात, फक्त 40 दिवसामध्ये मी असे 4 क्लासरूम आणि ऑफिस असं कन्स्ट्रक्शन करून देऊ शकले मला याने. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग वगैरे जे आहे याचं ते पण सुंदर आहे. कलर कॉम्बिनेशन आणि हे जे त्यांनी मॉडर्न प्रकारे जे सगळं केलेलं आहे ते अट्रॅक्टिव्ह पण वाटत आहे. खर्चाच्या बाबतीत जे आपण पारंपरिक पद्धतीने करतो त्यापेक्षा खूप कमी खर्चामध्ये हे आम्हाला बसलेलं आहे. या घरांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या घरमालकांचं या नव्या पद्धतीबद्दल नेमकं काय मत आहे? जसं पारंपरिक घर बांधतो त्या पारंपरिक खर्चाच्या 50% मध्ये अशी वास्तू तयार होते. मी हे फक्त त्या चित्रातून दाखवलेल्या असं बघितलेलं होतं. परंतु ज्यावेळेस मी बैठकीत आमची चर्चा झाली आणि एवढ्या खर्चामध्ये होणार आहे, ते घर जरी आपण 100 रुपयामध्ये बांधणार आहे तर हे घर 50 रुपयामध्ये बांधलं जाणार आहे. आणि ती क्वालिटी, जसं ते घर तयार होणार आहे मजबूत आणि तसंच
ह्याची सुद्धा लाईफ कमीत कमी 40 वर्ष असं मला निरोप आल्याच्या नंतर म्हणलं चला आपण हे प्रयत्न करायला हरकत नाही. आणि मला ह्या माध्यमातून सांगावं असं वाटतंय की ज्या पारंपरिक घर बांधण्यासाठी जितके खर्च येणार होते त्याच्या 50% मध्ये खर्चात ही वास्तू अगदी आपल्या त्याच वास्तूप्रमाणे मजबूत आणि दणकट आणि सुंदर अशी अगदी मला सांगितल्याप्रमाणे 30 ते 40 दिवसात, तसं बोलल्याप्रमाणेच 30 ते 40 दिवसात ही वास्तूसुद्धा तयार झाली व सुंदर मजबूत. ग्राहकांच्या अनुभवातून समाधान व्यक्त होत असतानाच या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं फर्म कडून सांगण्यात येत आहे. नमस्कार सर्वांना, मी योगेश्वर हरिभाऊ सौदागर, राहणार उमरगा, आणि मी आमच्या सत्या प्रीफॅब होम्स अँड कॉटेजेस या फर्मचा प्रोप्रायटर आहे, मालक. हे प्रीफॅब जे कन्सेप्ट आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये, प्रीफॅब तंत्रज्ञान आणण्याचं हे कन्सेप्ट कसं काय सुचलं तुम्हाला? अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं की प्रीफॅब आपला जो भाग आहे तो विकसनशील भाग आहे, एकदम विकसित पण नाही किंवा खेडं पण नाही, विकसनशील भाग आहे. तर या भागामध्ये माझा मूळचा हा रिअल इस्टेट व्यवसाय आहे. आम्ही घरं बांधून विकलेले आहेत, प्लॉटिंग करून विकलेले आहेत. तर या दरम्यान आम्हाला होणारा त्रास मला जाणवला की बाबा एखादं घर बांधण्यासाठी घरमालक तर पैसे देतो, पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला पाया भरण्यापासून ते त्याला चावी हँडओव्हर करण्यापर्यंत 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी जातो. बऱ्याच कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीमागे लागावं लागतं, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च येतो. परत ते वेळेवर करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहावं लागतं, क्वालिटी मेंटेन करावं लागतं. या सगळ्या गोष्टीचा भरपूर हेडेक आणि भरपूर त्रास आम्हाला होत होता. तर त्याच्या दृष्टिकोनातून मी माझ्या 6 महिन्याच्या रिसर्चमधून एक नवीन टेक्नॉलॉजी बघितली, जी काय प्रीफॅब होम कन्स्ट्रक्शन्स. तर यामध्ये असं होतं की प्रीफॅब म्हणजे थोडक्यात त्याच्या नावातच याचा अर्थ, प्री म्हणजे सुरुवातीला, फॅब म्हणजे फॅब्रिकेटर म्हणजे सुरुवातीलाच बनलेलं मटेरियल वापरून आपण जागेवरती जाऊन फक्त घर असेंबल करतो. याच्यामध्ये फाउंडेशनचा पार्ट हा जसं आपलं RCC फाउंडेशन होतं त्याच प्रकारे होतं, फक्त वरी जे मटेरियल वापरतो आपण भिंतीसाठी किंवा स्लॅबसाठी, तर ह्याच्यासाठी आपण पहिलेच बनलेले बिर्लाचे एअरकॉन पॅनल्स वापरून आपण ते घर तयार करतो. याच्यामुळं वेळेची अगदी भरपूर बचत होते. वेळेची बचत होते म्हणजे नेमकं किती वेळामध्ये साधारणतः घर तयार? आता कंपॅरिझन जर बघितलं तर नॉर्मल आपलं ट्रेडिशनल प्रकारे RCC ब्रिकवर्क प्लास्टर ह्या प्रकारे बांधकाम करण्यासाठी तुम्हाला 12 महिन्याचा वेळ कमीत कमी लागतो. विथ क्युरिंग आणि चांगल्या क्वालिटीचं बांधकाम करायला 12 महिन्याचा वेळ लागतो. पण हे काम आपलं अगदी 20 दिवस ते 40 दिवसाच्या आतमध्ये व्हायला पाहिजे. छोटं काम असेल तर अगदी 20 दिवसात किंवा 25 दिवसात पण होऊ शकतं. तर पण मॅक्झिमम 40 दिवसामध्ये आम्ही 2000 स्क्वेअर फूटचे वगैरे बांधकाम कंप्लीट करून आतापर्यंत हँडओव्हर केलेले आहेत. यामध्ये पैशाची कशा पद्धतीने बचत होऊ शकते, काय समज? आता पैशाच्या बचतीबद्दल सांगताना मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो, कंपॅरिझन सांगतो. जर आपण ट्रेडिशनल पद्धतीने म्हणजे जसं रेग्युलर पद्धतीने बांधकाम चालतात आपल्या उमरगा शहरामध्ये, तसं जर बांधकाम एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला दिलात विथ मटेरियल, तर आपण ते मिनिमम 1800 ते 2000 रुपये पर स्क्वेअर फीट आपण रेट देतो. म्हणजे 1000 स्क्वेअर फूटचं घर बांधायला तुम्हाला 18 ते 20 लाख रुपये कमीत कमी लागणार, ते लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये 1000 स्क्वेअर फूटचं बघा जर घर बांधलं तर त्याच्यामध्ये कार्पेट एरिया तुम्हाला फक्त भेटणार आहे 700 ते 800 स्क्वेअर फूट. म्हणजे वरले 200 ते 300 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया तुमचा भिंतीखाली जाणार आहे, वेस्ट जाणार आहे. तर या गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे 800 स्क्वेअर फूट तुम्हाला 20 लाख रुपये असं पडतं, असं लक्षात घ्या. 800 स्क्वेअर फूट कार्पेट तुम्हाला 20 लाखात पडतो. आणि त्याच्याच विरुद्ध बाजूस जर आपलं तुम्ही प्रीफॅब टेक्नॉलॉजी वापरून जर आपल्याकडून घर बांधून घेतलात तर 1000 स्क्वेअर फूटचं बांधकाम तुम्हाला निम्म्यात त्या निम्म्या खर्चात म्हणजे 10 लाख रुपयापर्यंत होऊन जातं. आणि याच्यात दुसरी ॲडिशनल गोष्ट म्हणजे तुमचं जे लोडिंग जाणार आहे 20 ते 25% ते याच्यामध्ये नाही जाणार. म्हणजे 100% एरिया तुम्हाला वापरायला भेटणार आहे. 1000 स्क्वेअर फूट 10 लाखात करायचं आहे का 800 स्क्वेअर फूट तुम्हाला 20 लाख रुपयात करायचं आहे, एवढा मोठा फरक येतं. तर मानलं वेळेची बचत आहे, पैशाची बचत आहे, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मजबूतीचं काय दर्जा? मजबूतीच्या बाबतीत आपण ब्रँडेड पॅनल्स वापरतोय. कॉलमच्या ठिकाणी आपण 4x4 इंचाचे म्हणजे जेवढे हेवी क्वालिटी असेल ते मॅक्झिमम हेवी क्वालिटीचे कॉईल पाईप, टाटा किंवा अपोलोचे कॉईल पाईपला कॉलमच्या ठिकाणी आपण रिप्लेस करतोय. त्याची गॅरंटी तर आहे, म्हणजे 40-50 वर्ष त्याला तर गावणार नाही. आणि भिंतीच्या ठिकाणी आपण ही बिर्ला एअरकॉनचे हे जे सॅम्पल आहे, छोट्या पद्धतीचं सॅम्पल आहे, पण याच्यामध्ये 2x10 शीट येते, 20 स्क्वेअर फूटची एक शीट येते. ते वापरून आपण याची भिंती करणार आहोत. तर याच्यामध्ये याला हे साऊंड प्रूफ असणार आहे, शॉक प्रूफ असणार आहे, लॉक प्रूफ असणार आहे. हे जे भिंती आपण तयार करता या भिंतीबद्दल याची माहिती सांगायची. तर हे अशा बिर्लाचे एअरकॉन पॅनल्स असतात. हे मोठ्या स्वरूपात येतं. हे सॅम्पल आहे म्हणून छोटा आहे. ह्याला हे असं तुम्ही बघू शकता, हे एकमेकांमध्ये असं इंटरलॉक होतं. हे इंटरलॉक झाल्यामुळं याच्यामधून आवाज ट्रान्सफर होत नाही. साऊंड प्रूफ आहे थोडक्यात. शाळासाठी किंवा घराच्या बांधकामासाठी आवाज पत्र्याचं शेड केलं तर आवाज ट्रान्सफर होतो, पण याच्यात आवाज ट्रान्सफर होणार नाही. लीक प्रूफ आहे,
शॉक लागत नाही. 3.5 तासाचं फायर रेटिंग आहे, 3.5 तासाला जाळ नाही लागणार. हां, असं म्हणजे भरपूर सगळे गुणवत्ताधारक हे प्रोडक्ट आहे. आणि याच्यामध्ये कंपनीकडून आपल्याला 40 वर्षाची गॅरंटी भेटते की 40 वर्षाला क्रॅक वगैरे नाही पडणार. JCBनं पडल्याशिवाय थोडक्यात पडणार नाही का, असं लात मारलं पडेल, बुकी मारलं पडेल असं काही विषय नसतो. 50 mm थिकनेस आहे आणि चांगलं मजबूत फॅब्रिकेटेड आपण स्ट्रक्चरला हे पॅनलिंग करतो, जे त्यामुळे मजबूत होतं घर. मजबूतीच्या बाबतीत निश्चित राहतं. ठीक आहे. तर आपलं आता ऑफिस आहे सायदानमध्ये, उमरगा शहरात सायदान जो रोड आहे 50 फुटाचा रोड आहे, त्या रोडला सूर्यवंशी टॉवरमध्ये आपलं ऑफिस आहे. सत्या प्रीफॅब होम्स अँड कॉटेजेस या नावानं. आणि आमचा नंबर आहे 81 80 92 61 90. तर या नंबरला तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. उमरगामध्ये डेमो तुम्हाला बघायला अवेलेबल आहेत. आमचे एम्प्लॉई तुमचा फॉलोअप घेतील, 100% तुम्हाला योग्य ती माहिती पुरवतील. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण सध्या काम सुरू केलं. सध्या एक आपलं लातूरला फार्म हाऊसचं काम चालू आहे, बीड शहरात एक घराचं काम चालू आहे आणि आपलं जळकोट म्हणून इथे गाव आहे तिथे मोठं मंगल कार्यालयाचं काम चालू आहे. एकूणच तुमचं ध्येय काय असणार आहे प्रीफॅब हाऊस या माध्यमातून? माझं ध्येय हेच आहे की गरीबातल्या गरीब माणसाचं घराचं स्वप्न आपण कमी वेळेमध्ये आणि कमी पैसे घेऊन आणि गुणवत्तापूर्वक घर देऊन त्यांचं स्वप्न आपण साकार केलं पाहिजे. भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या घडामोडी अडतात, मुलांचे लग्न अडतात, मुलींचे लग्न अडतात, राहायला अडोसा नसतो, शाळेसाठी प्रॉब्लेम असतो. तर त्याच्यासाठी हे योग्य पद्धतीने घर बांधून देणं आणि प्रत्येकाला घर मिळावं त्यांच्या हक्काचं, याच्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहतो.